गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात गँगवॉरच्या घटनेने खळबळ उडवून दिली होती। वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं 5 सप्टेंबरला रात्री 8 वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स इथं आयुष कोमकर याची हत्या केली होती। आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्याचा भाचा होता। पोलिसांना आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार याचा अंदाज होता। पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न उधळून लावला होता, मात्र अखेर 5 सप्टेंबरला आंदेकर टोळीनं आयुष कोमकरची हत्या केली। यानंतर पुण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार करू दिले नव्हते। आयुष कोमकरची हत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं, त्यामुळे संपूर्ण पोलीस दल गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते। अशा परिस्थितीत आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा उपलब्ध करून देणं शक्य नव्हतं। याशिवाय आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय हे तुरुंगात आहेत। आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याकडून पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। हे सर्वजण नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत। त्यांना पुण्यात येण्यासाठी वेळ लागणार होता। या कारणांमुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर लगेच अंत्यसंस्कार करणं टाळलं होतं। पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवगृहात ठेवला होता, मात्र आता तो मृतदेह बाहेर काढला जाणार असून थोड्याच वेळात त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। या अंत्यसंस्कारासाठी आयुष कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आलेला आहे, त्यामुळे आज ते आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करतील। तर संजीवनी कोमकर आणि काका जयंत कोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आलेला आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह 13 जणांचा समावेश आहे। बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत। गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती। ते बंडू आंदेकरचे मुलगा आहेत। आयुष कोमकर हा 18 वर्षाचा असून महाविद्यालयात शिक्षण घेत होता। 5 सप्टेंबरला आयुष कोमकर क्लासमधून येत असताना घराच्या बेसमेंटजवळ दोघांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली। दरम्यान या सगळ्याच्या वेळी त्या दोघांनी घोषणा देखील केलेली आहे, इथं फक्त बंडू आंदेकर म्हणजेच सूर्यकांत आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच। या वाक्याची देखील मोठी चर्चा आता महाराष्ट्रात ऐकायला मिळतेय।